हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? शुभ सकाळ. सकाळचं माझं डब्याची जी आहे ती सुरुवात झालेली आहे. माझ्याकडे ना दोडका शिल्लक होता. आपण रेग्युलर जर बघायला गेलं तर भरला दोडका करतो किंवा डाळ दोडका आणि मग इतर काही छोटे मोठे जे काही रेसिपी असतील त्या. पण कधीतरी तुम्ही दोडका भात बनवून बघा. तुम्हाला ना त्याची सतत सतत असं वाटेल की आपण केलेला बरा, खाल्लेला बरा. छान वाटतो. आपल्याला जर भात बनवायचं असेल तर त्याच्यासोबत इतर भाजीची गरज लागत नाही आणि याच्यामध्ये तुम्ही डाळसुद्धा टाकू शकता. मग ती कुठलीही डाळ असू दे, तुम्ही जी डाळ आवडीने खाता ती डाळ जरी थोडीशी टाकली, अगदी 2 मुठी जरी टाकल्या तरी बस होऊन जातं. व्यवस्थित तांदूळ धुवून टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही. भाताचा जर मसाला शक्यतो मी वापरतच नाही. आपलं रेग्युलर धणा पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीर लाल मिर्च पावडर, घरचं काळं तिखट. आता तांदूळ टाकून पाणी ओतून व्यवस्थित एक बटरचा तुकडा टाकून मी शिट्ट्या देऊन घेणार आहे. एक 2-3 शिट्ट्या दिल्या की व्यवस्थित मोकळा मोकळा भात जो आहे तो शिजून निघतो. त्याच कुकरमध्ये मी बटाटे जे आहेत ते आधी शिजवून घेतली होती. सोलून व्यवस्थित मॅश करून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेला आहे. सोबत चीज मोजरेला मिळालेलं नाही, मला क्यूबमध्ये मिळाले ते खिसून मी घातलेलं आहे. मोजरेला मिळालं तर सगळ्यात बेस्ट. आणि आपले रेग्युलर मसाले धना पावडर, जिरा पावडर आणि हलकीशी आपली लाल तिखट जे आहे तेवढं घातलेलं आहे. हिरवी मिरचीची पेस्ट, लसूण, आलं याची पेस्टसुद्धा वापरली तरी बेस्ट आहे. कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि चव छान येईल. आणि 5 तुकडे घेतलेले आहेत. ब्रेड सॉस जे आहे ते लावत आहे. मेयोनीसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण मेयोनी असं म्हणतात की जास्त खाऊ नये व्यवस्थित, म्हणजे आपल्या तब्येतीला एवढं चांगलं नाही आहे, म्हणून मी आपला रेग्युलर आहे तो सॉस वापरलेला आहे. आणि हे बटाट्याचं जे सारण आहे ते आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने भरायचं आहे. आता मला सकाळी खूप गडबड होती त्यामुळे मी व्यवस्थित लेवलमध्ये भरलेलं नाही. तुमच्याकडे वेळ असेल तर बरोबर चौकोनी जसा ब्रेडचा आकार आहे तशा पद्धतीने जाड एक, जसं आपण कटलेट बनवतो ना तेवढ्या जाडीचं तुम्ही याच्यावरती व्यवस्थित असं सारण भरून घेऊ शकता. मी जेवढं केलं फक्त मुलांसाठी केलेलं, कारण याच्यामध्ये मी कांदा घातलेला नाही आहे, कारण पोरांना स्कूलमध्ये कांद्याचं असं नको वाटतं, कच्चा कांदा, म्हणून त्यांच्यासाठी मी प्लेन केलेलं आहे. कांद्याचं वेगळं करणार आहे जे तुमच्या दादासाठी, माझ्यासाठी. पुन्हा आणि वरून थोडंसं चीज जे आहे ना ते मी खिसून घातलेलं आहे. आणि बस तव्यावरती किंवा सँडविच मेकर जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो, पण रेग्युलर तव्यावरती सुद्धा खूप छान होतं, कारण आतले सगळे पदार्थ आपले शिजलेले भाजलेलेच आहेत. फक्त चीज जे आहे ते थोडंसं ठेवलं की मेल्ट होऊन जातं. आणि तव्यावर जर करणार असेल ना आपण तर थोडंसं दाबून दाबून करायचं, म्हणजे व्यवस्थित सगळं एकजीव होतं. आतलं सारण आपण खाताना बघा बऱ्याच वेळेला लहान मुलं खातात, मग ते सगळं पडतं. यामध्ये जर तुम्हाला वाटलं आणि मला कच्च्या भाज्या घालायच्या आहेत तर त्यासुद्धा कच्च्या भाज्या गोल आकारात चिरून किंवा आपल्या रेग्युलर आपण कसा कांदा वगैरे चिरतो तशा पद्धतीने सुद्धा घालू शकतो. बस झालेलं आहे तयार. ते मुलांना दिलं, मुलांचा डबा पॅक केला, मुलं गेली आणि त्याच्यानंतर मग आता तुमच्या दादांसाठी मी बनवत आहे. सेम पद्धत, सगळं सेम घातले, फक्त यामध्ये मी ॲड केलेला आहे तो म्हणजे काय तर कांदा. दादाला कांदा पाहिजे होता त्यामुळे मी कच्चा कांदा घातलेला आहे. अशा पद्धतीने होतं. हा दिवस आहे दुसरा दिवस. सध्या सगळं आवरण्यामध्ये चालू आहे रुटीन आपलं, कारण सणाच्या आधी 8 दिवस आणि सण झाल्यावर आणि 4 दिवस आपले जातात. त्यामुळे ब्लॉग जो आहे तो 2 दिवसाचा मिक्स व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आलेला आहे. सकाळची सुरुवात जी आहे ती चहापासून झालेली आहे. समोर जो मनी प्लांट दिसतो ना त्याच्याबद्दल कमेंट अशा होते मला की ताई तो कुठल्या दिशेला लावायचा, तू तर ईशान्येला लावला आहे, पण वास्तुशास्त्र सांगते आग्नेय कोपऱ्यात असावा. पण माझा जो अनुभव आहे तो ईशान्येला बेस्ट आहे. आपल्या आधीच्या घरी तुम्ही जर व्हिडिओ रेग्युलर तिकडचे बघितले असतील किंवा माझ्या जुन्या ताई आहेत त्यांना माहीत असेल की बरोबर ईशान्य भागामध्ये तो मनी प्लांट होता दारामध्ये. कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे ते बघू शकता मी याच्यामध्ये भरून ठेवलंय. आता याच्यामध्ये ना तांदूळ आहेत, हे जे आहेत ना हे तांदूळ आहेत, कारण मी खाली श्रीयंत्राच्या खाली तांदूळ ठेवलेले होते त्याच्यावरच मी कुंकुमार्चन केलेलं होतं. तर हे चाळणीनं मी नंतर चाळून घेणार आहे, कारण असं म्हटलं जातं की तांदूळ जे आहे ते अखंड असावे. आता मी अखंडच घेतलेले होते बासमती, पण तरी पण काय सांगायचं याच्यामध्ये कुठे एखादं हे असू शकतो, काढणार आहे. कारण नेक्स्ट कुंकुमार्चन करताना हेच कुंकू वापरायचं. हे कुंकू बाहेर कुणालाही द्यायचं नाही. म्हणजे आता ह्या गोष्टी मला बऱ्याच ताईंनी सांगितल्या. मी आधी कसं केलं तर की देत होती, पण कमेंट आले की नको देऊ ताई कोणाला सुद्धा. हे फक्त तुमच्या घरातल्यांनी कुठं जाता येता लावा. आणि तुम्हाला जर कुंकुमार्चन करायचं असेल तर कायम रेग्युलर हेच कुंकू वापरायचं, वेगळं घ्यायचं नाही. चालतंय, डबल टिबल 10 वेळा एकाच कुंकुमार्चन करू शकता. हा जो डबा आहे हा भरून ठेवलाय मी, कारण मला आईनं कुंकू आणून दिलेलं. कुंकू द्यायचं काम जे असतं ते आईचं असतं. हे कसलं आहे काय आहे माहित नाही मला. तू रेग्युलर तुझ्या कपाळाला कुंकू लावते ताई, तुला उतत नाही का, ॲलर्जी होत नाही का? तर होते. त्यात जास्त मिक्स असेल
तर मला 100% ॲलर्जी होते, पण आता रेग्युलर जे आहे त्यातून तरी मला ॲलर्जी होत नाही. असो, आता नवरात्रीमध्ये खूप साऱ्या गोष्टी काढण्यात आल्या, खूप साऱ्या गोष्टी लावण्यात आल्या आणि आता ते सगळं काढायचं, घासायचं. हे एवढं तेल ह्यात पडलेत 17-60 किडे. त्या सगळ्या समया, आरती, भांडी वगैरे सगळी घासायची आहेत. देव मात्र घासणार नाही, पण त्या दिवशी क्लीन केलेले आहेत. असो, हा दिवा मला 2000ला बसलेला आहे. मी एका व्हिडिओमध्ये किंमत चुकून वेगळी सांगितलेली, पण मला हा 2000ला बसलेला आहे. खूप जड आहे. 1 किलोला थोडंसं कमी असावं किंवा जास्त असेल एवढा हिशोबानं आहे. जी कमेंट जास्त आली आणि काही माझी रेग्युलर ताई आहे त्यांचंही असं म्हणणं आहे की आमच्याकडे श्रीयंत्र नाही तुझ्यासारखं, आमच्याकडे फक्त छोटीशी लक्ष्मीची मूर्ती आहे, तर आम्ही कुंकुमार्चन कसं करावं. तर बघा, ज्यावेळेला तुम्ही, आता मी कसं श्रीयंत्र ताटामध्ये ठेवते तशाच पद्धतीनं देवी जी आहे ती ताटामध्ये ठेवायची मूर्ती आणि पायापासून डोक्यापर्यंत. लक्षात ठेवा, डोक्यापासून खाली यायचं नाही, तर खालून वरती कुंकुमार्चन करत जायचं आहे. जसं मी हाताने करते तशाच पद्धतीने सेम श्रीयंत्रावर जसं करते, फक्त तुम्ही काय करायचं आहे, पायापासून डोक्यापर्यंत. जेव्हा आपण घरामध्ये कुठलंही पारायण करतो, मग ते कितीही दिवसाचा असू दे, अगरबत्तीची जी राख पडलेली असते ना, ती मी भरून ठेवत असते. अशा पद्धतीने टाकून देत नाही, कारण आपण खूप साऱ्या सेवा केलेल्या असतात त्याच्यावरती, त्यामुळे शक्यतो ते टाकून द्यायचं नाही. मी काही ठिकाणी बघितले की सगळं गोळा करतात आणि विसर्जित करतात. निदान अगरबत्तीची राख तरी ठेवत चला. आणि काही ताईंचं असं म्हणणं आहे का माझ्याकडे मूर्ती पण नाही, श्रीयंत्र पण नाही, तर त्यांना सांगेन फोटो जर असेल तर फोटोवरती सुद्धा तुम्ही सेम पद्धतीने करू शकता. आता काहीच नाही आहे आणि तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ आहे, तर तुम्ही ते तुमच्याकडे जो फोटो आहे तिथे ठेवू शकता. कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय सांगते, लक्ष्मीला काय प्रिय आहे, कमळ. मग आपण काय डेली कमळ असं वाहू शकत नाही, म्हणून ते कमळाच्या बियापासून बनवलेली जी माळ असते कमळगट्ट्याची, ती ठेवली जाते, जेणेकरून आपण म्हणजे असं डेली म्हणतो ना की एक कमळ वाहिल्यागत होतं, जे तिच्या आवडीचं आहे ते तिच्यापर्यंत पोहोचवल्यागत होतं. आता माझ्याकडे जेवढे काही ग्रंथ होते ना ते सगळे काढत आहे आणि आता मी सत्यनारायण पोथी जी आहे ती काढले, कारण उद्या आहे, म्हणजे आता आजचा व्हिडिओ आज येत आहे, पण आजपासून सुरू होते पौर्णिमा आणि उद्याच्या दिवशी संध्याकाळी 5-6च्या दरम्यान आपल्याला करायचं आहे सत्यनारायण. घरच्या घरी सत्यनारायण करण्यासाठी मी कधी ते आणून ठेवलेले आहे. जी कथेचं पुस्तक जे आहे ना ते खूप दिवसापूर्वी आणून ठेवलेलं आहे आणि ते पण मी दिंडोरीमध्ये, आमच्या इथे केंद्र आहे. बरेच जणांचं म्हणणं आहे की केंद्र जवळ नाही आहे किंवा ऑनलाईनसुद्धा भरपूर सारं मिळतं. नसेल तर गुरुपीठ ॲप जे आहे ते डाउनलोड करा, तिथून तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑनलाईन मागवता येईल. आणि जरी मागवता येत नसेल तुम्हाला तरी तिथं सगळं दिलेलं आहे. अगदी सगळे अध्याय, स्वामीचरित्र असू दे किंवा इतर कुठलेही ग्रंथाचे असू दे, सगळं आहे, तिथून तुम्ही पठण करू शकता. म्हणजे मोबाईलवर बघून सुद्धा पठण करू शकता. आणि सोबत ऑनलाईन जर काय पाहिजे असेल, मग ते श्रीयंत्र असू दे किंवा इतर काहीही, सगळं तुम्हाला तिथं मिळून जाईल. आता जस्टच एका ताईची अशी कमेंट होती की मला दुर्गा सप्तशती पारायण करायचं आहे, पण तू जे म्हणते ना ते मिळत नाही, मोठे मोठे ग्रंथ मिळत आहेत आम्हाला. तर 1-2च दिवस थांबा, मी माझ्या जवळच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना विचारते की बाबा असं असं बऱ्याच जणींना पाहिजे. तर बरोबर जे केंद्रात जे मिळतात ग्रंथ, जे दिंडोरीचे आहेत ते अवेलेबल होतील का. जर त्यांनी सांगितले अवेलेबल होतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी देईन. इथे समोर पूजा मांडणार होते, त्याच्या आधीच मी ज्या दिवशी घटस्थापना होणार होते ना त्या दिवशी बरंचसं साहित्य जे मला 9 दिवसामध्ये लागणार होतं, तेवढं सगळं साहित्य मी इथून काढून ना दुसऱ्या कपाटात ठेवलेलं होतं, जेणेकरून 9 दिवसामध्ये ना इथले ड्रॉवर वगैरे काही हलवायला नको, कारण पुढं सगळं ठेवल्यानं हलवताच येत नाही. त्या हिशोबानं बऱ्याच कमेंट अशाही आल्या की दुर्गा सप्तशती पारायण आता आम्हाला जर करायचं असेल तर आम्ही आता पुन्हा कधी सुरू करू शकतो. ताई, कधीही सुरू करू शकता, अगदी कुठल्याही महिन्यात आणि कधीही. सुरुवात करताना फक्त मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा हे दिवस असावेत. तुम्हाला जर 14 पाठ करायचे असतील तर लक्षात ठेवा तुमची तारीख होऊन गेल्यानंतरच तुम्हाला त्याला हात घालायचा आहे. कारण कसं 14 दिवस गेले, मग बऱ्याच जणींचं कसं असतं की 3 आठवड्यावर असते तारीख, त्यामुळे मग ते कुठेतरी तुमच्या पारायणामध्ये खंड पडू नये या हिशोबानं. आणि 14 पाठ जर करायचे असतील तर संकल्प घेऊनच करा शक्यतो, मी तुम्हाला सांगेन. कारण संकल्प घेऊन केलेली जी सेवा असते ना ती पूर्ण होते आणि ते आपण बांधल्यात राहतो, म्हणजे देव पण बांधल्यात आणि आपण पण बांधल्यात राहतो असं म्हणतात.
परवा जेव्हा शमीचं झाड जे आहे ते मी तुम्हाला शेअर केलं, दाखवलं, त्यावेळेला बऱ्याच जणींच्या कमेंट अशाच होते की ताई ते लाजाळूचं झाड आहे. तर लाजाळूचं झाड आणि शमीचं झाड दिसायला भले तुम्हाला तसंच दिसत असेल, पण हे समोर दिसतंय ते लाजाळूचं झाड आहे. आणि हे अचानक कुठून आलं? ज्या दिवशी तुमच्या कमेंट येत होत्या ना, त्या दिवशी आमच्या घरात विषय तोच सुरू होता की लाजाळूचं झाड जे असतं तसंच दिसतं. आणि ज्या कमेंट तुमच्या येत असतात त्याचं चर्चा जी आहे ते आमच्या घरामध्ये होत असते. मग ते मुलांसमोर असू दे किंवा सगळ्यात जेवताना खाताना कधीही कुठल्याही कमेंटचा उल्लेख हा होत असतो. त्यावेळेला ते आरून ऐकलेलं होतं आणि मग त्यानं काय केलं की पप्पाला सांगितलं, समोरच्या साईडला आपल्या बरोबर घराच्या पुढच्या साईडला जे रिकामं जागा आहे ना, तिथं लाजाळूचं झाड आहे. म्हणून म्हणलं चला ते लाजाळूचं झाड जे आहे ते उपसून आणून इथं लावलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की लाजाळूचं झाड जे आहे ते अशा पद्धतीनं असतं. शमीचं झाड जे आहे त्याला काटे असतात. लाजाळूच्या झाडाला काटे नसतात. फक्त तुम्ही कुठल्याही पानाला बोट लावले की ते बंद होतं. आजची देवपूजा जी आहे ते अशा पद्धतीने आहे. आणि हे जे वस्त्र आहे घरातला ब्लाऊज पीस अंतरलेला आहे, कारण दसऱ्या दिवशी जेव्हा देव उठतात ना, त्या दिवशी नवीन वस्त्रावरती देव आपले पूजले जातात. बरं, अशाही कमेंट आल्या की ताई तुमच्याकडे कसं काय तुम्ही देवपूजा वगैरे करत आहात, आमच्याकडे तरी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देव पूजले जात नाही. ज्या दिवशी देव उठले दसरा त्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत देव आम्ही पूजत नाही. इकडे तसं काही नाही आहे ताईनो. ज्या दिवशी उठले तेव्हापासून रोज डेली आम्ही देवपूजा करत असतो. तर ही जी मशीन आहे सकाळपासून तिसरी मशीन आहे. एक मशीन सकाळ सकाळी ती वाळत टाकली होती, ती झाली, ती आणली कपडे. दुसरी मशीन झालेली ती वाळत नेऊन टाकली. आता ही तिसरी लागले, अजून लागणार आहे चौथी. म्हणजे ज्या वेळेला सणासुदीचे दिवस असतात ना त्यावेळेला ही अशी कंडिशन असते. आणि ही एवढी धुवून आलेली आहेत. म्हणजे सणासुदीच्या दिवसामध्ये कपडा जो आहे ना तो खूप वाढला जातो. ह्या 9 दिवसामध्ये ना खूप उतल करून टाकले पोरांनी. सणाच्या आधी आवरायचं, सण झाल्यावर ना आवरायचं. थोड्या चपात्या केलेल्या आहेत, अजून थोडी भाजी राहिलेली आहे, थोडे चपात्या राहिलेले, सगळं अर्धवट ठेवलेलं होतं या कपड्यांचं. तर आता देवाचं सगळं प्रशस्त झालंय. ही जी आहेत ना ही एवढी बुट्टी भरून भांडी निघालेत. आता ही सगळी भांडी क्लीन करून ठेवायची आहेत. सोबत कचरा 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 सगळा पसारा पसारा. ती तेवढी बकेट आहे ती सगळी देवाची कपडे आहेत. आता हे जे आहे हे रॅप करून ठेवणार आहे. पण आता कसं अजून 15 दिवस झालं की लक्ष्मीपूजनला वगैरे लागणार आहे, तिथून पुन्हा मार्गशीर्ष सुरू होतं, त्यामुळे ते वरच ठेवणार आहे. सोबत किचनची भांडी ही घासलेली भांडी आहेत, लावलेलीच नाही आहेत, कारण मला थोडंसं किचन क्लीन करायचं आहे. आज इच्छा झालेली होती भरीत खायचं, कारण खूप दिवस झालं भरीतची वांगीच आणलेली नव्हती आणि भरीत बनवलेलं पण नव्हतं. म्हणून म्हटलं चला घरातलीच वांगी आहेत, वेगळ्या पद्धतीनं भरीत आपण कशा पद्धतीनं बनवू शकतो. डायरेक्टली आरावरती ते जाळून वांगं घेतात ना, ते एकदा मी घेतलेलं होतं. कितीही बघून केलं तर त्याच्यामध्ये एकदा आळी निघाली होती. तेव्हापासून मी तसलं भरीत करणंच बंद करून टाकलं. सगळ्यात भरीत तेल थोडंसं जास्त घ्यायचं, वांगे कट करायची, ह्याच्यापेक्षा बारीक कट केली तरी पण चालतील, आणि तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची. म्हणजे त्याचं जे कातडं आहे ना ते आपल्याला कळतं की बाबा हे सेपरेट होऊ शकतं. ह्या हिशोबाने आपल्याला ती तळून घ्यायची आहे. जास्त तेल लागत नाही, कारण बरंचसं तेल खाली राहतं. टोमॅटोसुद्धा 2 भागामध्ये तुम्ही जसं वांगं तळून घेतलं तशाच पद्धतीनं टोमॅटो घेऊ शकता. नसेल तर कच्चं टोमॅटो वापरलं तरी पण चालेल. आणि त्याच उरलेल्या तेलामध्ये ना दुधी भोपळा जो होता, म्हटलं आता ह्याच्या भाज्या वगैरे करून कंटाळा आला, याचं पण भरीत करणार आहे मी. तर ते पण भाजायला ठेवलेलं आहे तळायला. थोडंसं शांत होऊ द्यायचं, थंड होऊ द्यायचं, आणि टोमॅटो आणि वांगं दोन्ही एकत्र मिक्स करायचं. तुम्ही जेव्हा बाहेर काढता थंड झाल्यानंतर लगेच याचं वरचं जी साल आहे ती निघून जाते. पण अशा पद्धतीने बारीक केलं तर साल बारीक होत नाही, साल तशीच राहते. मग त्याच्यातून आपण वेचून काढू शकतो, कारण ह्याची साल एकदम पातळ असते, त्यामुळे आरामात निघते. ज्यांना आवडत असेल ते सालीसकटी खाऊ शकतात. पण थोडंसं ते तोंडामध्ये येतं आणि तळल्यामुळे ना थोडंसं राट झालेलं असतं. मी जेवढी साल आहे तेवढी काढून घेतली. बारीक चिरलेला कांदा, थोडंसं मीठ घातलेलं आहे, चवीनुसार तिखट घालायचं आहे, धना पावडर, जिरा पावडर, हळद, काश्मीर लाल मिर्च पावडर, घरचं काळा तिखट, एवढं सगळं घातलं की बस आपलं वांगं जे आहे ते तयार झालेलं आहे. भरीत वांगं म्हणजे बऱ्याच वेळेला कधी अशी इच्छा होते ना आपल्याकडे वाटते की अरे वांगंच नाही भरताचं, तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. दुधी भोपळ्याचं सुद्धा मी आता भरीतच बनवत आहे. ह्या स्टेजपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर ते पण थंड झालं तर मॅशरनं मॅश करू शकता. जर तुम्हाला असं नको असेल तर याच्यापेक्षा बारीक तुकडे करून तळून घेतलं तरी पण चालेल. मी व्यवस्थित मॅश केलेला आहे, आणि जसं रेग्युलर जे मसाले टाकते तेच मसाले, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कांदा घातलेला आहे. बस आता हे सुद्धा आपलं भरीत जे आहे ते तयार झाले. पण कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक होतं. लसूण आणि कढीपत्ता याची फोडणी जर याच्यावर दिली तर चव सांगू शकत नाही. वांग्याला एक वेळ द्या न द्या, पण दुधी भोपळ्याला जरूर अशी फोडणी द्या. मी काय केलं, फोडणी वरून देण्यापेक्षा डायरेक्टली म्हटलं आता चला याच्यामध्येच ॲड केलेलं बरं, म्हणून लसूण आणि कढीपत्ता थोडासा भाजून घेतला आणि जे भरीत होतं भोपळ्याचं ते ॲड केलेलं आहे. असो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा,
सर्वांना श्री स्वामी समर्थ.